श्रावण महिन्यातली अंगारिका संकष्टी आहे आणि त्या संकष्टी निमित्ताने आपल्या अगदी घराघरात केला जाणारा पदार्थ म्हणजे गणपती बाप्पाचे आवडते मोदक। आणि हे मोदक आपण जे रेग्युलर करतो ते साधे कळीचे मोदक, उकडीचे जसे तांदळाचे करतो तसेच, पण मी आज जरा वेगळे करणार आहे। कारण मला माझ्या लहानपणी मी जेव्हा आजीच्या सोबत मोदक करायला बसायचो तेव्हा ती असे काही काही वेगवेगळे प्रकार करायची आणि ते काही प्रकार माझ्या लक्षात आहेत थोडेफार, तर मी आज ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर आपण व्हिडिओला या सुरुवात करूया। सुरुवातीला आपण मोदकाचं सारण बनवून घेऊया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे गूळ, ओलं खोबरं, वेलची, जायफळ पावडर, ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार। हे सगळं आपण सारण बनवून घेऊया। आता आपण बनवून घेऊया मोदकाला लागणारी उकड म्हणजेच पीठ। आणि त्यासाठी मी थोडं दूध, थोडं पाणी असं मिक्स करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी तांदळाचं जे हे पीठ आहे ते घालणार आहे। आणि ते पाणी उकळायला लागल्यानंतर तांदळाचं पीठ थोडं थोडं घालायचं आहे, बारीक गॅस करून ठेवायचं आहे आणि ते ढवळत राहायचं आहे, म्हणजे ते छान केणवलं जातं। आता हे मी पीठ घालते, याच्यामध्ये थोडं मीठ घातलंय आणि हे जेवढं त्या पाण्यामध्ये पीठ भिजलं जाईल एवढं मी घालून ढवळणार आहे आणि गॅस बंद करते। झाकण ठेवून हे थोडा वेळ असंच ठेवायचं आहे। मग 5 मिनिटांनी एका अशा पसरट म्हणजे परात वगैरे असेल तर त्यामध्ये काढून हे जरा थंड व्हायला द्यायचं आहे आणि तुपाचा हात घेऊन चांगलं मळून घ्यायचं आहे। अगदी मऊसूत करायचं आहे म्हणजे आपले मोदक खूप छान होतात, मऊ होतात, फुटत नाहीत। तर हे माझं पीठ आता मळून झालंय, मी थोडं बाजूला ठेवते। आता आपण मोदक वळायला घेऊया। तर त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करणार आहे, कारण हे मोदक मी माझी आजी करायची वेगवेगळ्या स्टाईलचे, तर ते माझ्या लक्षात आहेत, तर ते मी करणार आहे। मला जमतात का बघते। तर आपला हा आहे एक साधा मोदक जो आपण रेग्युलर करतो, जेव्हा आपल्याला मोदक करायचं असतात तेव्हा आपण करतो। त्यासाठी ही वाटी अशी तयार करून घेते मी। ही वाटी करताना ना तुपाचा हात लावला तरी चालतो, पण जास्ती जर आपण हे तांदळाचं पीठ आहे ते सुकं पीठ घेतलं हाताला लावून तर खूप छान पटपट ती वाटी बनवता येते, म्हणजे सोपी जाते, हाताला पीठ चिकटत नाही। आता ही मस्त मी अशी वाटी बनवून घेतली, त्याच्यात सारण घालते आणि अशा बोटाने कळ्या काढून घेते।
तर हा माझा मोदक रेडी झालेला आहे. आपला हा साधा मोदक आहे. त्याच्यानंतर बाकीचे मोदक जे प्रकार करायचे तर त्याच्यासाठी ही जी वाटी आहे ती अशीच लागणार आहे बनवून घ्यायला. आणि त्याच्यामध्ये आपण मग ते कळ्या पाडताना वेगवेगळे प्रकार करणार आहोत. तर हा झाला पोटली, म्हणजे गाठोडं जे असतं ते कसं असं बांधलं जातं आणि वरती त्याच्या कापड राहतं, म्हणून याला पोटली म्हणतात. पोटली मोदक तो अगदी सहज साधा असा आवळायचा आहे. पुढे सारण भरून झाल्यानंतर बोटाने असा किंवा असं चिमटीमध्ये घेऊन असा आवळायचा आहे आणि तो घट्ट बंद करून ठेवायचा. आणि हे वरती जे आहे ते खूप छान दिसतं पोटलीसारखं, म्हणून हा पोटली मोदक. त्याच्यानंतर हा आहे तो डबल मोदक, म्हणजे आपण जो रेग्युलर मोदक करतो तो खाली झाल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही एक्स्ट्रा पीठ घेऊन सुद्धा वरती गोल करू शकता, वाटी बनवू शकता. किंवा आधीच जर मोठं घेतलं असेल आणि वरती जर ते पीठ उरलं असेल तर त्याची सुद्धा ती छोटी वाटी करून त्याच्यामध्ये सारण घालून आपला साधा जसा मोदक असतो तसा, म्हणजे हा डबल मोदक झाला. त्याच्यानंतर हा एक प्रकार आहे तो म्हणजे कमळासारख्या त्याच्या बाजूने आपण ज्या कळ्या करतो त्या कळ्या करून झाल्यानंतर मध्ये जी जागा उरते त्याला छान असं कमळासारखं थोडं थोडं प्रेस करायचं आहे बोटाने, मग त्याचा आकार कमळासारखा होतो. तिथे एक कळी तशी तयार होते, म्हणजे फुलाची कळी जशी असते तशी ती कळी तयार होऊन एक सुंदर डिझाईन येते. त्याच्यानंतर हा आहे तो, याला निरंजन मोदक असं सुद्धा म्हणतात. अजून काय वेगळं नाव असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर ही मोदकाबरोबर केली जाणारी सर्रास ही शेंग, म्हणजे काही ठिकाणी याला नेवरी म्हणतात तर काही ठिकाणी याला शेंग म्हणतात, काही करंजी पण म्हणतात, पण आमच्याकडे याला शेंग म्हणतात. म्हणजे मी रत्नागिरीतली आहे त्याच्यामुळे याला मोदकाबरोबर जी केली जाते ती शेंग. आणि असं म्हटलं जातं की नुसते मोदक नाही करायचं, त्याच्याबरोबर 2 तरी शेंगा करायच्याच. या सगळ्या प्रकारांमध्ये मला ना एक मोदक खूप आवडला, म्हणजे तो करायलाही अगदी सोपा आहे आणि दिसायलाही सुंदर दिसतो, म्हणजे त्याला खूप ट्रेडिशनल लुक येतो, ताटामध्ये ठेवल्यानंतर खूप सुरेख दिसतो, तो म्हणजे पोटली मोदक. तर तुम्हाला या सगळ्या प्रकारांमध्ये कुठचा मोदक करायला आवडेल आणि बघायला सुद्धा तुमच्या ताटामध्ये आवडेल ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हे सगळे प्रकार बघून तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आत्ता 15 दिवसावर आली आहे गणेश चतुर्थी, त्यामुळे आपल्या घरात सगळ्यांच्या ऑलमोस्ट गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. तेव्हा असे वेगवेगळ्या आकाराचे असे मोदक तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कारण मोदक हा प्रकार आहे की तो सर्रास सगळ्यांना आवडतो. आणि कोकणात केला जाणारा स्पेशली सगळ्यात पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक, जे आपण तांदळाचे करतो, आणि ते तर प्रचंड आवडतात. आणि आपल्याकडे नारळ असतोच, त्यामुळे गूळ खोबरं, तांदळाचं पीठ आणि वरून घरच्या गाईच्या तुपाची अशी धार, असे मोदक आपल्याला सगळ्यांना तर आवडतातच. आणि हे मोदक जरा वेगळ्या आकारामध्ये, जुन्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने जरा वेगवेगळ्या आकारामध्ये ताटात वाढले तर ताट अगदी खूप भरून दिसतं. आज अंगारिका संकष्टी निमित्ताने मी हा व्हिडिओ शेअर करते. 15 दिवसावर गणपती बाप्पांचं आपल्या घरी आगमन होणार आहे, तेव्हासुद्धा तुम्ही अशा प्रकारचे मोदक नक्की ट्राय करू शकता. अगदी सोपे आहेत. पोटली मोदक तर अगदी फटाफट करण्यासारखे आहेत आणि खूप सुंदर होतात दिसायला, पण ते खूप छान दिसतात ताटामध्ये वाढल्यानंतर, खूप सुंदर दिसतात. तर नक्की तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघा आणि ट्राय करा, तुम्हाला जमतील. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये पण शेअर करा. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून ठेवा. तर हे मी सगळे मोदकांचे पारंपरिक प्रकार आहेत हे, आणि हे मी आज ट्राय केलेत, तर म्हणून हा व्हिडिओ बनवला आणि तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्हाला अंगारिका संकष्टीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. तुझं मागतो मी आता
मागतो आता मज द्यावे एक तंता तुझ मागतो मी आता.